ऐवा झेलला प्रत्येक ऐवा झेलला 500 रुपयाचे कॅश प्राइज फक्त इसंबे गाव हा. ते पण सांगा. इसंबे गावासाठी आहे ते पारितोषिक. हा ऐवा झेल तुम्ही पकडाल त्यावेळी चेंडूची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही लगेच करा. 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. सागर ठाकूर लोहोपचे युवा उद्योजक त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बालू कुंडेलकर आणि अभिषेक गडगे ही सलामीची जोडी बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. गोलंदाज शरद मुसले. स्लोअर टाकलं होतं सरळ बॅटनं जर खेचला असताना या फटक्याला नक्कीच धाबा आल्या असत्या, परंतु स्विचचा फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. बालू कुंडीलकर आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये जबरदस्त बॅटिंग करणारा हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आहे. 2 सामने त्याच्या ताकदीच्या बॅटिंगच्या ताकदीच्या जोरावरती या ठिकाणी जिंकलेत त्या आपनोली टीमनं. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल धावफलक स्थिरावेल ते 0 या धावसंख्येवरती धावसंख्येचं खातच ओपन करू दिलं नाही आतापर्यंत. शरद मुसले या गोलंदाजानं चांगला गोलंदाज आहे. या गोलंदाजाच्या जोरावरती कित्येक सामने त्यांनी जिंकून दिलेत. गतवर्षी बाईक देखील या खेळाडूंना पटकावली आणि स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. आक्रमण केलंय. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाबींसाठी षटकार. चला बॉल द्या. थँक्यू डीजे. मान्यवरांची मांदियाली आपण या स्पर्धेला पाहतोय. पुन्हा एकदा लगातारचा बॅक टू बॅक आलेला हा दुसरा षटकार. जबरदस्त बॅटिंग. या ठिकाणी आपण पाहतोय बॅक टू बॅक आलेले हे 2 षटकार. बालू कुंडीलकर नावाचं वादळ आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा हा चांगला फटका गॅप मध्ये. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी हा दर्जेदार चौकार. चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 16 या धाबसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. 16 धाबा धावफलकावरती. जे हनुमान क्रिकेट संघ इसांबे आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. कैलासवासी उमेश देवगरे स्मृती चषक आणि या चषकामध्ये करूया पुन्हा एकदा तमाम कडे रसिकांचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. प्रकाश जाधव शाखा प्रमुख पाली यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक पहिलं षटक संपलं.
पहिल्या षटकाच्या अंती 16 धाबा धावफलकावरती आणि यावेळेस आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली कौशलनं पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट. फलंदाज अभिषेक गडगे या चेंडूवरती होतोय बाद. अभिनं संपूर्ण दिवसभरामध्ये निराशाजनक कामगिरी त्याची राहिलेली आहे. अतनुले टीमच्या पाठीराख्यांसाठी त्याच्या बॅटमधून देखील धाबा आल्या नाही. गोलंदाजी करत असताना देखील सुमार दर्जाची गोलंदाजी त्याची पाहिली. परंतु आता काहीतरी करावं लागेल. ही शेवटची मॅच आहे. इथून जर जिंकाल तर किमान किमान एका ट्रॉफीला स्पर्श करण्याचं तुमचं स्वप्न या स्पर्धेमध्ये पुरं होईल. 16 धाबा धावफलकावरती आहेत. दमदार सुरुवात केली होती बालू कोंडिलकरनं. त्याच्या बॅटमधून एक षटकार, 2 षटकार, एक चौकार आपण पहिल्याच ओव्हरमध्ये पाहिलं. शरद मुसलेच्या अगेन्स्ट त्यांनी त्याची बॅटिंग, त्याची असणारी गुणवत्ता दाखवली. शरीरापासून दूर, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा या ठिकाणी कोणता इशारा येत नाही, म्हणजे हा चेंडू असेल डॉट. धावफलक स्थिरावेल. ते 19-16 या धावसंख्येवरती 1-16 ही स्थिती आहे या मॅच मध्ये. अंबिका किराणा स्टोर, आई एकविरा, अतनुले टीमची. बोला तयारी कौशल. पटका चांगला अलोंग दी कार्पेटच्या साह्यानं जमीन लगतचा पटका एक धाव देऊन जाईल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 17 या धावसंख्येवरती. किमान 25 ते 30 प्लस धावा या मॅच मध्ये मजा येईल. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, एकाच दर्जाचे आहेत. दोन्ही संघाचा दर्जा आपल्याला फार आम्ही जवळून पाहिलं आणि चांगली कामगिरी कित्येक मैदानावरती या दोन्ही संघांनी केली आहे. बॅटल चांगलं आहे आणि या बॅटलमध्ये कोणता संघ आपला वर्चस्व कायम ठेवेल. आणि हा चांगला फटका 1 टप्प्या अखेर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी. स्विच हिटचा फटका, चौकार. चौकार येतोय. राजू देशमुख यांच्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा अतनुले टीमला. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. गौतम ओसवाल यांचे देखील आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो, ज्यांनी आमच्या समालोचनाला दाद दिली. त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून त्यांचे देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. 28 धावा धावफलकावरती. पंचाचा वाईट बॉलचा इशारा. वाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 29 या धावसंख्येवरती. बॅक टू बॅक 3 षटकांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज मयूर देवगरे यांच्याकडून बालूसाठी देण्यात येतील. पंचाचा वाईट बॉलचा इशारा. वाईटच्या मदतीनं पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावेला बढती मिळेल. धावफलक जाऊन पोहोचल ते 29 या धावसंख्येवरती. हा चला या ठिकाणी आपण टॉस साठी आमंत्रित करतोय नयन स्मृती जय गावदेव टेंबरे आणि त्यांच्या विरोधात यंग स्टार मरियाई जांभिवली. यापुढील सगळे सामने 2 षटकांचे असतील. त्याकरता आपण प्रत्येक टीमला ही सूचना देतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. पटका पसलाय आणि फलंदाज बालू कोंडिलकर या चेंडूवरती होईल बाद. महत्वाची विकेट. चला नवीन फलंदाज नरेश टोंबरे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लखन वरती सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं आक्रमण होत असताना. अगदी
जास्त काही फरकानं नाही, परंतु काही फरकानं सामना गमावा लागला होता तो दारणी CHB दारणी टीमला. आणि तोच लखन आता या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. घड्याळाचा काटा नेहमी तेच सांगत असतो, ज्यावेळी सकाळच्या सत्रामध्ये 12 वरती काटा असतो त्यावेळी दिवस, आणि तोच काटा जर रात्री 12 वरती असेल ना त्यावेळी रात्र होते. म्हणजे वेळ बदलायला, टाइम बदलायला वेळ लागत नाही. बोला तयार. हा फटका यावेळेस फसला होता, परंतु एक धाव जरूर मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचल तर एकूणच 31 या धाव संख्येवरती. या मॅच मध्ये बरंच काही केलं फलंदाज या संपूर्ण आजच्या दिवसभरामध्ये ते बालू कोंडिलकर या फलंदाजांना, परंतु आता नरेश आणि सुनील या दोन्ही फलंदाजांना काहीतरी करावं लागेल. आतापर्यंत आपण पाहतो 31 धावा धाव फलकावरती. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर एक्स्ट्राच्या धावा देखील येत आहेत. नशिबाची ती देखील 7 या ठिकाणी लाभली जाते. या सिंगल धावेच्या मदतीने, एक्स्ट्राच्या धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 32 या धाव संख्येवरती. 2-32 या सत्रामध्ये 30+ धावा तुम्हाला अगदी रक्षात्मक असतील आणि त्या धावा जमवल्यात. आणि हा फटका चांगला, एलिव्हेशन देखील आहे, उंची देखील तितकीच आणि लांबी देखील गाठली. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे 6 धाब्यांसाठी. षटकार. वानिवली ब टीमकडे देखील तितके चांगले फलंदाज आहेत, परंतु लखनवरती चढवलेले हल्ले आपण आता या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय. एज लागल्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. फलंदाज सुनील डोंबरे या चेंडूवरती बाद होईल. अडतीस जाबा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. 3 विकेट गमावल्यात अंबिका किराणा स्टोर, आई एकविरा हातनोली या टीमनं. आणि सध्याची सुस्थितीमध्ये आज संघाची धावसंख्या आपण या ठिकाणी पाहतोय ही रक्षात्मक धावसंख्या या ठिकाणी उभारली आहे. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉल तयार. फटका चांगला आहे, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव या चेंडूवरती मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचल तर 39 या धाव संख्येवरती. या अगोदर 36 डिफेन्स केल्या होत्या या सातनोली टीमनं. आणि अंबिका किराणा स्टोअर हे नाव फार लकी राहिलंय आतनोली टीमसाठी. जाजावेली या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना त्यावेळी बक्षीस पात्र हा संघ ठरतो. यावेळेस फटका चांगला, परंतु त्या ठिकाणी धाव पहिली धाव वेगात घेतली होती, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव या ठिकाणी नाकाम ठरली जाते. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 41 या धाव संख्येवरती. येणारे 18 बॉल आणि जे अनुमान वानिवली टीमला गरज असेल ती 42 धाव संख्येची. चला नेक्स्ट मॅच. नयन स्मृती गावदेव टेंबरी आणि त्यांच्या विरोधात यंग स्टार मरियाई जांभिवली, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण या ठिकाणी टॉस करून घेणार आहोत. तत्पूर्वी आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. सागर ठाकूर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मी आनंद पैठणे आणि कल्पेश मालुसर यांना विनंती करेन की आपल्या शुभाशय आपण सागर ठाकूर युवा उद्योजक त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. वानिवली ब ज्या अनुमानाचा धाबा आता करावा लागेल ते वानिवली टीमला 42 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय. पर षटक चौदाच्या आस्किंग रनेटनं धावायचंय पर षटकामध्ये. आणि जर इथून पुढे या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर पर षटकामध्ये तुम्हाला एखादा मोठा फटका मारून सिंगल डबलच्या साहाय्याने देखील या सामन्यामध्ये तुमचा पकडा तुम्ही भारी ठेवू शकता.
परंतु या मॅच मध्ये नरेश टोंबरेने जशी मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी केली होती, जबरदस्त गोलंदाजी, तसं षटक जर त्याचं या मॅच मध्ये राहिलं तर पुन्हा एकदा गुड कमबॅक करून देईल आत्नोली टीमसाठी नरेश टोंबरे. मुख्य व्यासपीठावरती सागर ठाकूर यांचा सन्मान आपण त्या ठिकाणी पाहतोय, युवा उद्योजक. हा, या ठिकाणी आपण पाहतोय वानिवली टीमच्या देखील कोणत्या एक फलंदाजानं बॅक टू बॅक 2 षटकार लगावले. तर हा, ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज या फलंदाजांना देखील देण्यात येईल. चला, या ठिकाणी टॉस केलं जाईल. ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांच्या शुभासे या 2 संघादरम्यान आपण टॉस करत आहोत. चला, जांभिवली टीमचा कॅप्टन आणि चला राजा टेंबरी कुंभिवली गावचे सरपंच गणेश वीर यांच्या शुभासे आपण या 2 संघादरम्यान टॉस करतोय. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलं होतं, परंतु एष्टी रक्षण खराब आणि बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. बाईच आलेला बॅटकडे. चला, या ठिकाणी आपण पाहतोय, चला टेंबरी टीमचे कॅप्टन, चला या टॉस करण्यासाठी चांगला चेंडूच्या पैकी डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते 4 या धावसंख्येवरती. 42 धावसंख्येचा पाठलाग करायचं होतं. 4 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजूनही गरज आहे ती 38 धावसंख्येची. 38 धावसंख्येची गरज आहे. गौतम शेठ ओसवाल या स्पर्धेला एन्जॉय करतायत, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यावेळेस ऑन साइड मध्ये हा फटका, क्षेत्ररक्षण चांगलं. 1 धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 5 या धावसंख्येवरती. हा, बॅक टू बॅक जर 2 षटकार लगावले वानिवली टीमच्या कोणत्या एक फलंदाजानं, तर मयूर देवगरे यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. दोन्ही टीमसाठी पारितोषिक लावले होते. मयूर देवगरे, त्यानंतर ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांनी, आणि पहिलं पारितोषिक 1000 रुपयाचं जिंकलंय ते बालू कुंडिलकरनं. पटका यावेळेस चांगला, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाब्यांसाठी बिग 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 हिट षटकार. शेवटचा कॉल आहे ना, तर टॉस आपण भिन देऊ. या ठिकाणी पाहुणे थांबलेत, वाट पाहतात. चला टॉस करून घ्या. टॉस करण्यासाठी कोणताही वेळ तुम्ही घेऊ नका.
बॅक टू बॅक लगातार चाललेले नरेश टोंबरेच्या अगेन्स्ट हे 2 षटकार. निराशजनक कामगिरी या ठिकाणी करतोय गोलंदाज नरेश टोंबरे. या अगोदरच्या मॅच मध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक जबरदस्त त्याने टाकलं होतं, परंतु आता 17 धावा या ठिकाणी खर्ची केले जातात. शेवटच्या आता 13 बॉल आणि 25 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. शेवटचे निर्णयकारक 13 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज. महत्वाची विकेट या मॅच मधली. आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फिरवलं, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. आणि ह्या एकेरी धाबेच्या मदतीनं तब्बल पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्ची केल्यात त्या नरेश टोंबरेनं. ही अपेक्षा नसेल संघाच्या कॅप्टनला देखील की नरेश टोंबरे पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्ची करेल, परंतु शरद देखील एक जिगरबाज युवा खेळाडू. गतवर्षी त्यांनी बाईक मिळवली होती लोपच्या मैदानावरती आणि आंबिवलीच्या मैदानावरती. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त बॅटिंग करणारा हा फलंदाज आणि त्यावेळी बाईक पटकावणारा हा फलंदाज आपण पाहतोय. चांगला जितकी चांगली गोलंदाजी आहे ना शरद मुसलेची, तितकी चांगली फलंदाजी त्याच्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हा चला, जांभिवली टीमने टॉस जिंकलाय. नवज्योत 2 षटकांचं सत्र असेल, 2 ओव्हरची मॅच असेल, त्यासाठी दोन्ही टीमला ही सूचना असेल. अठरा धाबा धावफलकावरती येणारे 12 बॉल 24 धाबसंख्येची गरज. महेंद्र ओसवाल यांचे या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या सोबतीला कैलास सुपेकर यांच्याकडून पारितोषिक लावली जात आहेत सारंगचे. जर बॅक टू बॅक 3 षटकार मारले फलंदाज शरद मुसलेनं तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज, 500 रुपयाचा कॅश प्राईज. आणि चांगली गोलंदाजी, यावेळेस अचूक टप्प्यावरती चेंडू पडला आणि जर मॅच जिंकली जे अनुमान वानिवली टीमनं तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज देण्यात येईल. पहिला चेंडू डॉट बॉल टाकतोय. या षटकामध्ये मागच्या षटकाची भरपाई निघेल का? सुनील एक चांगला गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज, आणि त्याच्या विरोधात आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती आहे फलंदाज शरद. पटका यावेळेस फसलाय, एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला जात नाहीये, एकच धाव मिळेल. चंदू राणे देखील या स्पर्धेला एन्जॉय करतायत, त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. चंदू राणे मोरबे टीमचे एक हार्ड हिटर फलंदाज, सध्याच्या घडीला त्यांनी क्रिकेट बंद केलाय, परंतु चांगला मित्र म्हणून एक खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो चंदू राणे यांचं या ठिकाणी शुभागमन. बॉल तयार. पटका यावेळेस देखील फसलाय. खराब क्षेत्ररक्षण. 2 धाबा या चेंडूवरती मिळतील. 2 धाब्याच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचलते 21 या धाबसंख्येवरती. अर्धी लढाई जिंकलेली आहे, आता अर्धी लढाई बाकी. 9 बॉल आणि 21 धाबसंख्येची गरज आहे. 18 चेंडूचा खेळ होता, त्यातले 9 चेंडूमध्ये 21 धाबा जमवल्यात. मग आता येणाऱ्या 9 बॉलमध्ये 21 धावसंख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड नसेल. आणि हा चेंडू अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. शेवटचे 8 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 17 धावसंख्येची गरज. 2 चेंडू आता चांगले टाकायचे आहेत. ते गोलंदाज सुनील ठोंबरे या गोलंदाजाला. या एंडनं चेंडू सीमारेषा पलीकडे जाणं आता कठीण झालंय. आणि जर आपण पाहतोय ना की चांगल्या चेंडूची फेकी केली
तर जाल्यात अडकवू शकतो हा गोलंदाज. एकदा कॉम्प्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, महत्वाची विकेट प्राप्त केली जाईल का, परंतु नाही. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधील तालमेल आता जुळलंय. शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 7 आणि 15 धाबसंख्येची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये 6 मध्ये 8 धाबा डिफेन्स केल्या होत्या अक्षय या गोलंदाजानं आणि तो ठरला होता मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आता शेवटचे 7 चेंडू आणि 15 धाबसंख्येची गरज आहे. एक चेंडू चांगला टाकायचा आहे असा उल्लेख करतोय नरेश टोंबरे. एक चेंडू चांगला टाकायचा आहे परंतु एका चेंडूवरती मोठा पटका मारायचाच आहे असे वानिडे टीमच्या पाठीराखे म्हणतायत. बॅट अँड बॉलचा चांगला संपर्कच करू देत नाहीये. यावेळेस आता विकेट मिळण्याची शक्यता होती परंतु धाव मिळतील केवळ एक आणि एकेरी धाबेच्या मदतीनं समीकरण बदलेल. शेवटचे आता 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 14 धाबसंख्येची. प्रत्येक षटकामध्ये आपण उल्लेख करत होतो की 14.00 सरासरीने धाबायचं आहे आणि प्रत्येक ओव्हरमध्ये आपण पाहतो ती सरासरी गाठली आहे. बॅटिंग करत असताना धावसंख्येचा पाठलाग करत असताना जे अनुमान वानिवली टीमच्या या फलंदाजानं. शेवटच्या आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि विजयासाठी गरज आहे ती 14 धावसंख्येची. 6 चेंडू आणि आता 14 धावसंख्येची गरज. चला जर जास्त दुखापत असेल ना तर 12th मॅन त्या ठिकाणी पाठवा. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय संतोष शेठ बैलमारे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. सरपंच सावरोली ग्रुप ग्रामपंचायतीचे आणि कालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अध्यक्ष यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. आदरणीय संतोष शेठ बैलमारे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. सरपंच सावरोली ग्रुप ग्रामपंचायतीचे त्यानंतर कालापूर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन. मान्यवरांना सन्मानपूर्वक या ठिकाणी आयोजकांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊन यावं. आदरणीय संतोष शेठ बैलमारे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांच्या सोबतीला आपण पाहतो नरेशजी पाटील, DC बाई मालकर, माजी सरपंच वडगाव ग्रामपंचायत, आणि वेलात वेल बाई बहुमूल्य वेल तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून आपले मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय.
6 चेंडू आणि आता 14 धावसंख्येची गरज आहे. अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती मागच्या मॅच मध्ये 6 मध्ये 8 धावा डिफेन्स केल्या होत्या याच गोलंदाज अक्षयने आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. 6 चेंडू मध्ये आता 14 धावसंख्येची गरज असताना पहिला चेंडू वाईट टाकतोय गोलंदाज अक्षय. आता शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 13 धावसंख्येची. क्या 13 क्या मेरा. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 13 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी वाईट टाकलेत. थोडंसं प्रेशर आलं असेल परंतु आज आपण पाहिलं ना सहसा फलंदाज जयेशच्या देखील बॅटवरती चेंडू येत नाहीये आणि तितकंच प्रेशर खऱ्या अर्थानं अक्षयवरती आहे की नाही हे आपण पाहतोय. परंतु पहिल्या आघाडीचे 2 चेंडू त्याने वाईट टाकलेत. वाईटच्या मदतीनं हा सामना अगदी थोडासा सोपा केलाय. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 12 धावसंख्येची. नवीन येणाऱ्या प्रेक्षकांसाठी जय हनुमान वानिवली आणि त्यांच्या विरोधात अंबिका किराणा स्टोअर आई एकविरा हातनोली. पटका यावेळेस फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि या एकेरी धाबेच्या मदतीनं आता समीकरण बदलेल. शेवटचे 5 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. शेवटचे आता 5 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 5 मध्ये 11 करायचे आहेत. फलंदाज डावखुरा आताचा शरद मुसले ज्याने सुरुवातीपासून त्याची आक्रमकता दाखवली आहे. परंतु अक्षय एक जिगरबाज युवा गोलंदाज ज्यानं मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. भोकरपाड्या सारख्या बलाढ्य टीमला पराभूत करण्यामागचं कारण म्हणजे अक्षय. त्याचा आत्मविश्वास आता दुगणा असेल परंतु हा फटका चांगला. बॉल जाईल 1 टप्प्या अखेर सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. चौकारी आणि या चौकाराच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. शेवटचे 4 बॉल आणि विजयासाठी गरज आहे 7 धावसंख्येची. 4 चेंडू आणि आता 7 धावसंख्येची गरज आहे. अक्षयला 2 चेंडू चांगले टाकायचे आहेत या मॅच मध्ये आणि तेच 2 चेंडू आता चांगले फेस करायचे आहेत फलंदाज शरद मुसलेला. बॉल तयार. अक्षय पुन्हा एकदा त्याच जोमानं त्याला गोलंदाजी करावी लागेल. 6 मध्ये जर 8 धावा मी डिफेन्स करू शकतो तर 4 मध्ये 7 का करू शकत नाही. त्याकरता चेंडू हवेमध्ये आणि झेल त्या ठिकाणी होतोय ड्रॉप. काय केलं या मॅच मध्ये नरेश ठोंबरेनं. हा झेल नाही तर ही कॅच नाही तर ही मॅच सोडली आता खऱ्या अर्थानं आत्नोली टीमनं. यापेक्षा अक्षय काहीच करू शकत नाही. 3 चेंडू आणि आता 6 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 6 धावसंख्येची गरज. हे झेल जर इथं कॅरी झालं असतं ना तर या मॅच मध्ये एक वेगळं चित्र आलं असतं. असं आम्ही म्हणणार नाही की आत्नोली संघ या मॅच मध्ये जिंकेल परंतु एक वेगळं चित्र आलं असतं. एक वेगळी मॅच पाहायला मिळाली असती. परंतु आता शेवटचे 3 बॉल 6 धावसंख्येची गरज आहे. अक्षय प्रयत्न करतोय. अक्षयला माहिती आहे प्रयत्नाशिवाय पर्याय नाही आणि या वेळेस कोणतीही चुकी न करता झेलला पकडलं. आता शेवटचे 2 बॉल आणि आता 6 धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या आता 2 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. शरद मुसलेचा झेल ड्रॉप झाला करा परंतु त्यानंतर आपण पाहतोय की महत्वाची विकेट देखील प्राप्त केली गोलंदाज अक्षय या गोलंदाजानं. आता शेवटचे 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज प्रतीक खैरमोडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. ज्या वेळी वानिवली संघ संकटात त्यावेळी संकट मोचक बनण्याचं काम फलंदाज प्रतीकने केलंय परंतु अक्षय
आजचा दिवस अक्षयच्या बाजूने राहिलाय. त्यानं 6 मध्ये 8 वाचवल्या होत्या. आता 2 मध्ये 6 वाचवणं त्याच्यासाठी जास्त काही मोठं आव्हान नसेल. गोलंदाजी ट्रॅकवरती षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मयूर देवगरे यांच्या माध्यमातून देण्यात येईल. आता ही जी स्थायिक रोटेट झाली आहे ना, ते बरंच काही सांगेल या मॅच मध्ये. जिथे झेल ड्रॉप झाला होता, फलंदाज शरदला जीवनदान दिलं जात आहे. शेवटचा आता 1 बॉल आणि आता 5 धाबसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज मयूर देवगरे यांच्या माध्यमातून देण्यात येईल. जर या चेंडूवरती षटकार आला तर आम्हाला आजही ती एक रात्र आठवते. वरोसे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत होता, त्यांच्या विरोधात भोकरपाडा संघ आदी पाटील 1 चेंडूमध्ये 5 धाबांची गरज होती आणि तब्बल 32,000 रुपये कॅश प्राइज जिंकलं होतं वावरलेच्या मैदानावरती. नरेश पाटील माझगाव सरपंच यांच्याकडून देखील या षटकारासाठी पारितोषिक असेल, परंतु हा चेंडू या ठिकाणी येतोय. डॉट बॉल. अक्षयला उचलून घ्या, अक्षयला उचलून घ्या. 100% त्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. दोन्ही सामन्यामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे ती अक्षयनं, आणि बालू कोंडिलकर यांचा मार्ग त्यांनी पुढे सुखकर केलाय. उद्योजक या ठिकाणी सागरजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. तत्पूर्वी आपण पाहतोय की आता शेवटच्या अजूनही 1-2 सामने बाकी आहेत. त्याकरता आपण मान्यवर या ठिकाणी उपस्थितीमध्ये राहतील. बक्षीस वितरण झाल्यानंतरच आपण इथून पाहुणे प्रस्थान होणार आहेत. त्याकरता आपण पाहतोय की